अग्निशस्त्राने गोळीबार करणारे आरोपी जेरबंद. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. दिनांक 22 जुलै 2025 रोजी पंचवटी पोलीस स्टेशन पोलीस हद्दीतील फुलेनगर येथील मुंजोबा चौक परिसरात दोन गटात दगडफेक व गोळीबाराची घटना घडली होती. त्या संदर्भात पंचवटी पोलीस ठाणे ते गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 362/2025 भारतीय न्याय संहिता कलम नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 3/2025 प्रमाणे दिनांक 23 जुलै 2025 रोजी 6:43 गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत व आरोपी अटकेबाबत मान्य श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडल 1, श्रीमती संगीता निकम, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथक नमूद गुन्ह्यातील फरार आरोपितांचा मागावर असताना गुन्हे शोध पथकाचे अंमलदार अंकुश काळे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे जय संतोष खरात, वय 23 वर्ष, राहणार शेषराव महाराज चौक, फुलेनगर, पंचवटी, नाशिक हा फुलेनगर परिसरात येणार आहे. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळून त्यास ताब्यात घेतले. तसेच त्याने दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील त्याचे इतर 2 साथीदार दोघं विधी संघर्षित बालकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी जय संतोष खरात हा पंचवटी पोलीस स्टेशन अभिलेखावरील हद्दपार आरोपी आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.